हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर। नागपुरातून नितीन गडकरींना पुन्हा उमेदवारी। भाजपकडून बीड लोकसभेसाठी प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी। प्रीतम मुंडे बीडमधून 2 वेळा खासदार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल लोकसभेच्या मैदानात। भाजपकडून गोपाळ शेट्टींच्या जागी उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी, तर मिहिर कोटेचा यांना उत्तर पूर्व मुंबईतून तिकीट। चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी। लोकसभेसाठी इच्छुक नसताना सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी। अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी, तर मोहोळ यांच्या उमेदवारीसाठी भाजपमधून झाला होता विरोध। रावेर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसेंना संधी, तर जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी। भाजपकडून दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवारांना पुन्हा संधी, तर नंदुरबारमधून विद्यमान खासदार हिना गावित यांना उमेदवारी जाहीर। भाजपकडून माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांना उमेदवारी, तर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना पुन्हा संधी। मंत्री रावसाहेब दानवेंना जालना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर, तर लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी, तर सुभाष भामरे पुन्हा एकदा भाजपचे धुळ्यातून उमेदवार। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीनं संपवलं आणि हे लागू करण्याचं पाप मोदींनी केलं। राहुल गांधींचा भाजप सरकारवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।